पिंपरवाडा येथे अफूच्या शेतात पोलिसांचा छापा, कोट्यावधी रुपयांचा अफू हस्तगत. रामहरी तिडके यांनी शेततळे खोदून त्याच्याद्वारे अफूला पाणी पुरवठा करत अतिशय दुर्गम भागात, जिथे सहज जाणं शक्य नाही अशा ठिकाणी अफूची शेती पिकवली आहे. अफू पिकवण्यावर कायद्याने निर्बंध घातलेले असताना रामहरी कारभारी तिडके हा शेतकरी अफूची शेती करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे. रामहरी कारभारी तिडके वय 42 वर्ष, राहणार पिंपरवाडा, तालुका धारूर, जिल्हा बीड, त्याच्या मालकीच्या शेत गट नंबर 33 मध्ये अफूची शेती करत होता. मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे छापा टाकला असता यातील आरोपी यांच्या गट नंबर 33 मधील शेतात अफू या अंमली पदार्थाच्या झाडाची बेकायदेशीर विनापरवाना व्यापार व व्यावसायिक विक्रीच्या उद्देशाने लागवड करून अंमली पदार्थ अफूची पांढरी शुभ्र फुले व त्यास गोलाकार बोंड असलेली हिरवी व पिंपळसर पाने असलेली झाडे मुळासह ज्यांना 42 गोण्यांमध्ये टाकून त्याचे वजन केले असता गोण्यांसह एकूण वजन 540 किलो 759 ग्रॅम एवढे असून प्रति किलो 80,000 रुपये प्रमाणे त्याची एकूण किंमत अंदाजे 4,32,60,720 रुपये अशी आहे. गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985च्या कलम 8B 15-18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत बीड, सचिन पाणकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओस्मान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विकणे, पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर व तुषार गायकवाड, महेश चोगदंड, भागवत शेलार, बाप्पासाहेब घोडके, संजय जयभाये, देविदास वाघमोडे, भुसारी यांनी केली आहे.